गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डिमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केटमध्ये फारच जास्त व्होलॅटिलिटी होती. परंतु US मार्केट जेवढं गॅपडाऊन ओपन झालं होतं तेवढं गॅपडाऊन क्लोज झालं नाही, तिथनं रिकवर होऊन क्लोज झालेलं आहे. परंतु तरीही ऑलमोस्ट रेडमध्येच ते क्लोज आहे त्यांचे तीनही इंडेक्सेस. परंतु यामध्ये जर आपण पाहिलं तर आपला जो HDFC बँकचा ADR आहे तो 4% डाऊन आहे. त्यानंतर जो ICICI बँकचा ADR आहे तो 2% डाऊन आहे. तर मग असं का? तर बेसिकली काय असतं की 1 to 1 कोरिलेशन आपलं ADR सोबत आपल्या इथले जे काही आपले स्टॉक्स आहेत त्यांचं नसतं. परंतु काल जो काही आपला इंडियन रुपी आहे तर तो फॉल झाला आणि त्याने ऑल टाईम लो प्लेस केला. तर साहजिकच आहे की त्याचं प्रेशर तिथे आपल्याला US मध्ये जे आपले ADR काम करतात त्यांच्यावरती पाहायला मिळालं. तर त्याच्यामध्ये HDFC बँकचा ADR 4% डाऊन आहे आणि ICICIचा 2%. तर त्यातलं जे काही करन्सी डिप्रिसिएशन आहे ते बाजूला काढून बाकी जो काही फॉल असेल तो मे बी फॅक्टर्ड इन करण्याचा इथे इंडियन मार्केटमध्ये प्रयत्न होईल. आता बँक निफ्टी जर आपण पाहिलं तर 54,000पासून 60,000पर्यंतची रॅली आपल्याला पाहायला मिळाली गेले काही महिन्यामध्ये. त्या तुलनेनं निफ्टी काही फार चाललेला नाही आहे. ओके, म्हणजेच काय की आता निफ्टीमध्ये बाकीचे जे कंपोनंट्स आहेत तर त्यांना पुढे यावं लागेल निफ्टीला सस्टेन करण्यासाठी 26,000च्या वरती. आणि बँक निफ्टी जर फॉल होणार असेल तर बँक निफ्टीमध्ये फक्त बँकिंग स्टॉक्सच आहेत की जे मे बी फॉल होण्याची पॉसिबिलिटी आहे थोडीफार. आता जर आपण पाहिलं तर फार फॉल होतील का इमिजिएट, तर तसं नाही, कारण आता आलेली आहे आपली MPC मीटिंग शुक्रवारी अनाऊन्स होणार आहे. म्हणजेच काय की जर एक मेजर फॉल जर आपल्याला बँकिंग स्टॉक्समध्ये पाहायला मिळणार असेल तर तो मिळू शकतो शुक्रवार आणि शुक्रवारनंतर. ओके, तर मग अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर ग्लोबल मोमेंटम जो आहे तर तो पॉज आहे थोडासा, आपण काय म्हणू शकतो त्याला, फार काही पॉझिटिव्ह नाही आहे. आणि आपण जर लोकली पाहिलं तर लोकलीसुद्धा फार जास्त पॉझिटिव्ह नाही, परंतु बॅडसुद्धा काही क्यूज नाही आहेत. आता पुतीन भारताच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यासोबतच आपण जर पाहिलं तर रेट कट होण्याची पॉसिबिलिटी आहे. जो GDP डेटा आलेला आहे तर तो सुद्धा बेटर दॅन एक्सपेक्टेड आलेला आहे आणि GST कलेक्शन देखील इन्क्रीज झालेलं आहे. आणि US इंडिया जी ट्रेड डील आहे तर ती जे काही ऑफिशियल्स आहेत ते सांगतायत की मिनी ट्रेड डील जी आहे तर ती या लास्ट मंथमध्ये होऊ शकते. तर मग अशा पद्धतीनं काही गुड न्यूज आहेत, काही बॅड न्यूज आहेत. त्यामुळे स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन हे चालू राहतील, परंतु मार्केट फार सरेंडर करेल अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे, हे लक्षात असू द्या. परंतु आता RBIला शुक्रवारी हा प्रश्न विचारला जाईल की इंडियन रुपी जो फॉल होतो आहे त्याच्यावरती तुमचं एक्सप्लेनेशन काय आहे, तुम्ही त्याला कसं सपोर्ट करताय किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना विचारल्या जातील. त्यामुळे त्याची उत्तरं त्यांच्याकडनं काय येतात आणि ते काय त्याच्या संदर्भामध्ये एक्सप्लेनेशन देतात याला खूप जास्त महत्त्व हे लक्षात असू द्या. तर अशा पद्धतीनं मार्केटमध्ये आज आहे निफ्टीची एक्सपायरी. त्यामध्ये साहजिकच आहे की मार्केट वोलाटाईल राहण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. आणि जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर डाऊन साईडला 26,000, अप साईडला 26,500 या ठिकाणी आपल्याला खूप जास्त कॉल आणि पुट रायटिंग पाहायला मिळते. तर मग अशा पद्धतीनं मार्केटमध्ये जरी फॉल आला तरी बाय ऑन डिपचं मार्केट हे कंटिन्यू राहील जोपर्यंत मार्केट 26,000च्या खाली क्लोज करत नाही तोपर्यंत. तर होप सो 26,000च्या खाली मार्केटनं क्लोजिंग करू नये. ओके, तर मग आज जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की ऑलमोस्ट मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे. मग आता यामधली किती गोष्ट HDFC बँक आणि ICICI बँकनं फॅक्टर्ड इन केलेली आहे ते आता मार्केट चालू झाल्यावरच समजेल. परंतु एक नेजर रिॲक्शन तर आपल्याला ह्या दोन्ही स्टॉक्समध्ये नक्कीच पाहायला मिळेल, कारण US मध्ये खूप जास्तच पडझड त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.